कहाणी माझ्या पद्मा नावाच्या मावशीबद्दल आहे। तिचं वय अंदाजे 47 असेल, पण ती खऱ्या अर्थाने सौंदर्याची मूर्ती आहे। तिचं प्रभावी आणि आकर्षक व्यक्तिमत्व पाहून कोणाच्याही मनात क्षणभर वेगळे विचार येणे स्वाभाविक आहे। मी शहरात राहून शिक्षण घेत आहे, पण त्या विशिष्ट दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी मी सोनपूर गावी गेलो होतो। योगायोगाने त्याच दिवशी माझी मावशीही गावी येणार होती। सकाळी मी गावात पोहोचताच आईने मला बस स्टँडवर जाऊन मावशीला घरी घेऊन येण्यास सांगितले। मी लगेच गेलो आणि मावशीला घरी घेऊन आलो। त्यावेळी माझ्या मनात तिच्याबद्दल कोणताही गैर किंवा चुकीचा विचार नव्हता। मावशीला घरी व्यवस्थित सोडल्यानंतर मी बाहेर पडलो आणि संपूर्ण दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये आणि फिरण्यात घालवला। संध्याकाळी घरी परतल्यावर मावशीशी थोड्या गप्पा झाल्या। ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि मी व बाबा घराबाहेर बसून बोलत होतो। अचानक मावशी आमच्याजवळ आली आणि मला कळले नाही, पण माझे लक्ष तिच्यावरच खिळले। मी एकटक तिच्याकडे पाहत राहिलो। मी मावशीला नेहमी साडीत पाहिले होते, पण यावेळी मात्र त्या एका आकर्षक नाईट फ्रॉकमध्ये होत्या। खरंच सांगायचे तर त्या अप्रतिम दिसत होत्या। त्यांचं सौंदर्य एखाद्या 25 वर्षांच्या तरुणीप्रमाणे भासत होतं। त्यांच्या भरदार व्यक्तिमत्वावर त्यांनी पांढरा दुपट्टा घेतला होता। तो दुपट्टा असा दिसत होता जणू काही हिमालयाच्या शिखरावर नुकतीच बर्फाची शुभ्र चादर पसरली आहे। तिला पाहून माझी भावना दाटून येऊ लागली। तिचे हलणारे व्यक्तिमत्व सांगत होते की ते आतून मोकळे आहेत। मी लपूनचपून तिलाच पाहत होतो। ती येऊन खुर्चीवर बसली। त्या संध्याकाळी 8 वाजले होते। बल्बच्या मंद प्रकाशात मी तिला पाहत राहिलो आणि माझी भावना दाटून येऊ लागली। रात्री आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर मी माझी बाज बाहेरच्या खोलीत टाकून झोपलो। नुकतेच माझे डोळे मिटले होते, तेवढ्यात मला हलकासा आवाज ऐकू आला आणि मी जागा झालो। तो आवाज मावशी आणि आईचा होता। मावशी आईला म्हणाली, बाहेर खूप थंडी आहे, मी पण माझी खाट इथेच तुमच्याजवळ टाकते। आईने लगेच ठीक आहे म्हणून संमती दिली। मावशीने तिची खाट माझ्याजवळच टाकली आणि ती झोपायला गेली। तिला पाहून माझी भावना पुन्हा दाटून येऊ लागली। मी कुस बदलू लागलो। आता मला राहावत नव्हतं। मी पातळ चादर घेऊन माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली। मावशी पाठमोरी झोपली होती। मी आपलं नियंत्रण गमावू लागलो। मी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो, त्यामुळे माझी खाट हलू लागली आणि आवाज येऊ लागला। मावशी माझ्यापासून एका हाताच्या अंतरावर होती। कदाचित त्या नीट झोपल्या नव्हत्या, मग कधी माझी चादर माझ्यावरून सरकली, तेवढ्यात मावशीने अचानक कुस बदलली। मी घाबरलो आणि भीती वाटली की त्यांनी मला असे पाहिलं नसेल ना। मी पटकन चादर ओढली, पण आत माझी भावना मोकळीच होती। आता मावशी माझ्याकडे तोंड करून झोपली होती। तिला पाहून मी पुन्हा प्रभावी होऊ लागलो। माझ्या मनात प्रेम जागू लागलं की तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा। मी तिला पाहत पुन्हा हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो। कदाचित त्या मंद प्रकाशाच्या रात्री त्या मला पाहत होत्या। मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे बंद होते। मला वाटलं की त्या झोपण्याचा नाटक करत असाव्यात। मी थोडा वेळ थांबलो। त्यांनी पुन्हा कुस बदलली आणि पाठ माझ्याकडे केली। आता मी चर्मावर होतो। माझ्या भावनेतून रंग निघणार असे वाटत होतं। मी आपले नियंत्रण गमावून मावशीच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श केला, मग पटकन हात मागे घेतला आणि थांबलो। पण हा दिल कुठे ऐकणार होता। मी पुन्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली। त्या थोड्या हलल्या तेव्हा मी घाबरून झोपण्याचा नाटक करू लागलो। 5 मिनिटांनंतर मला राहवलं नाही। मी पुन्हा हळूच व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली। अचानक त्यांचा हात मागे आला। मी घाबरून पुन्हा झोपल्याचे नाटक करत राहिलो। माझी हिंमत होत नव्हती। थोड्या वेळाने मावशीने माझ्याकडे कुस बदलली। मला आता भीती वाटत होती की जर त्यांना कळले की मी त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले आहे, तर त्या रागावतील आणि ओरडून सगळ्यांना कळेल। त्यामुळे मी बेदरून झोपल्याचे नाटक करत राहिलो आणि कधी झोप लागली हे मला कळलेच नाही। सकाळी मावशी निघण्याच्या तयारीत होत्या। त्यांनी मोठ्या आवाजात मला विचारले, मला बस स्टँडला सोडणार की मी एकटीच चालत जाऊ। त्यांचा आवाज ऐकून त्या रागात बोलत आहेत की त्यांच्या मनात काही वेगळी भावना आहे हे मला कळेना। मी पटकन म्हणालो, मावशी, मलाही शहरात जायचे आहे, मीही तुमच्या सोबत चाललो। यावर त्या काही बोलल्या नाहीत, शांत राहिल्या आणि त्या निघाल्या। बाबा आम्हाला बस स्टँडपर्यंत सोडायला आले। आम्ही दोघे बसची वाट बघत थांबलो। मला त्यांच्याशी नजर मिळवता येत नव्हती। बस आल्यावर आम्ही प्रवास केला। आम्हाला बसमध्ये वेगवेगळ्या जागा मिळाल्या। काही वेळाने आम्ही बसमधून उतरलो। मला आता शहराकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे जायचे होते। मी त्यांना प्रणाम केला। मावशीने हळू आवाजात मला म्हटले, सुखी रहा। मी हसून म्हणालो, हो मावशी। त्या लगेच म्हणाल्या, तू स्टेशनला जाणार ना। मी हो म्हणताच त्या मला म्हणाल्या, मलाही घेऊन चल। त्यांच्या या उत्तराने मी गोंधळलो।
मी विचारले, तुम्हाला शहरात काही काम आहे का? त्यांनी उत्तर दिले, नाही, काम नाही, पण तुझ्यासोबत शहर फिरायची इच्छा आहे. मी त्यांना समजावले, मी माझ्या हॉस्टेलच्या खोलीत जाणार आहे, तिथे कोणालाही थांबण्याची परवानगी नाही. त्यावर त्या म्हणाल्या, एक दिवस माझ्यासोबत दुसरीकडे थांबायला तुझं मन नाही का? त्यांनी मन नाही असं म्हणताच मला वाटलं की त्या म्हणत आहेत सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचं मन नाही का? मी त्यांच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हटले, हो, माझं मन तर आहे. हे ऐकून त्या हसल्या आणि माझा हात पकडून म्हणाल्या, चल, शहरात जाऊया. आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिथून ट्रेनने थेट शहरात दाखल झालो. शहरात येताच मी लगेच आईला फोन लावला. मी आईला सांगितले की मी मावशीला घेऊन शहरात आलो आहे. त्यांना काही महत्त्वाचे काम असल्याने कदाचित मला 1-2 दिवस त्यांच्यासोबत थांबावे लागेल, त्यानंतर मी हॉस्टेलला जाईन. मी आईशी बोलत असताना मावशीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि त्या शांत राहिल्या. मी मावशीला विचारले, शहरात थांबण्यासाठी आपण हॉटेलात खोली घेऊया का? त्या लगेच म्हणाल्या, हो, आणि चांगल्या हॉटेलात खोली घे. ती एसीवाली असावी आणि पैसे मी देईन. मी त्यांचे ऐकले आणि मोबाईलवर एक चांगले हॉटेल शोधले. खोली उपलब्ध आहे का? असे विचारल्यावर हॉटेलकडून होकार मिळाला. मी खोली बुक केली आणि सर्व आवश्यक कागदपत्रे मोबाईलवरून हॉटेलला पाठवली. त्यानंतर आम्ही थेट हॉटेलवर पोहोचलो आणि खोलीत प्रवेश केला. तेथे पोहोचताच मावशीने मला आपल्या मिठीत घेतलं. मीही मिठीत घेतलं आणि पापी घ्यायला लागलो. त्यांना माझ्या पद्धतीवरून कळलं की हा तर अनुभवी आहे. मावशीने मला विचारलं, किती जणांकडून सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहेस? मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर अनुभव देत म्हणालो, आता तुला धरून 4 वेळा असेल. त्या हसल्या आणि माझी भावना पकडून म्हणाल्या, रात्री हा खूप खोडकरपणा करत होता. मी त्यांना मोकळे करायला सुरुवात केली आणि म्हणालो, आधी एक जलद सुंदर वेळेचा अनुभव देऊया मावशी, मग सांग तू हा काय करत होता. त्या माझ्या तोंडावर बोट ठेवत म्हणाल्या, मावशी नाही पद्मा म्हण. आता सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे तर बरोबरीच बनवून दे. मग मी त्यांना तयार केलं आणि माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. साधारण अर्धा तासाच्या अनुभवानंतर मी मावशीला 2दा जीवनात रंग सोडायला भाग पाडलं. त्या मला म्हणाल्या, 2 दिवस खोलीतून आपण बाहेर निघणार नाही, फक्त सुंदर वेळेचा अनुभव होणार. मी हसत होकार दिला. 2 दिवसांत मी मावशीला सुंदर वेळेचा अनुभव अनेकदा दिला. त्या माझ्यासोबत खूप खुश होत्या. मग मी हॉस्टेलला गेलो आणि माझ्या मित्राला सूरजला हा सर्व किस्सा सांगू लागलो. सूरजला मी सगळा किस्सा सांगितला तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो म्हणाला, अरे तू खरंच मावशी बरोबर म्हणजे पद्मा बरोबर सुंदर वेळेचा अनुभव घेतलास. मी त्यांच्याकडे पाहिले आणि हसून हळूच म्हणालो, हो, माझं मन तर आहे. त्या हसल्या आणि माझा हात हातात घेत म्हणाल्या, चल, आता शहरात जाऊया. आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिथून ट्रेन पकडून शहरात आलो. शहरात येताच मी आईला फोन केला. मावशीला काही काम असल्याने मी तिला घेऊन शहरात आलो आहे आणि त्यामुळे मला तिच्यासोबत 1-2 दिवस बाहेर थांबावे लागेल, मग मी हॉस्टेलला जाईन, असे मी आईला सांगितले. मी आईशी बोलत असताना मावशीने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या शांत राहिल्या आणि त्यांनी स्वतःला आवरले. मी मावशीला विचारले, शहरात थांबण्यासाठी आपण हॉटेलात खोली घेऊया का? त्या म्हणाल्या, हो, आणि चांगल्या हॉटेलात खोली घे. ती एसीवाली असावी आणि पैसे मी देईन. मी त्यांचे म्हणणे ऐकले आणि मोबाईलवर एक उत्तम हॉटेल शोधले. खोली उपलब्ध असल्याचा होकार मिळताच मी खोली बुक केली आणि सर्व आवश्यक कागदपत्रे हॉटेलला मोबाईलवरून पाठवली. त्यानंतर आम्ही थेट हॉटेलवर पोहोचलो आणि खोलीत प्रवेश केला. आज संध्याकाळी भेटायचं का? मला तुझ्यासोबत आणखी सुंदर वेळेचा अनुभव घालवायचा आहे. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी त्वरित उत्तर दिले, हो, नक्की. कुठे भेटायचं? तिने शहराच्या मध्यभागी असलेल्या एका कॅफेचे नाव सांगितले. मी तयार होऊन घराबाहेर पडलो. रस्त्यात चालताना मला वाटत होते की ही भेट नेहमीसारखीच असेल, पण मनात कुठेतरी एक विचार घोळत होता, पद्मा मला भेटण्यासाठी इतकी उत्सुक का आहे? कॅफेमध्ये पोहोचलो तेव्हा पद्मा आधीच तिथे बसलेली होती. तिने मोहक रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होते. बस, काय विचार करतोयस? असे ती म्हणाली. मी हसत तिच्या शेजारी बसलो आणि उत्तर दिले, काही नाही, तुला पाहताच सगळे विचार थांबले. ती हसली आणि म्हणाली, तुझी ही गोड बोलण्याची पद्धत मला खूप आवडते. आम्ही कॉफी मागवली आणि गप्पांना सुरुवात केली. ती मला तिच्या आयुष्यातील गोष्टी, तिचे गाव आणि तिची स्वप्ने सांगू लागली, पण मला जाणवत होते की ती काहीतरी लपवत आहे. तिच्या बोलण्यात एक वेगळीच गंभीरता होती, जणू ती मला काहीतरी सांगायला तयार होत होती, पण संकोच करत होती. कॉफी संपल्यावर आम्ही बाहेर पडलो. पद्मा म्हणाली, चल, समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाऊया. आम्ही समुद्रकिनाऱ्याकडे निघालो.
संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळत होता आणि लाटांचा आवाज मनाला शांती देत होता, पण माझ्या मनात मात्र शांती नव्हती. मी पद्माला विचारले, तू मला काही सांगू इच्छितेस का? ती थेट थांबली, माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हो, सांगायचं आहे, पण आता नाही. आपण उद्या भेटू तेव्हा सांगेन. तिच्या या बोलण्याने माझ्या मनात आणखी गोंधळ निर्माण झाला. ती नक्की काय सांगणार होती? त्या रात्री मला झोप लागली नाही. मी पद्माच्या बोलण्याचा, तिच्या हावभावांचा विचार करत होतो. तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी असामान्य होते, जणू ती मला एखादे मोठे सत्य सांगणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला मेसेज केला, पण तिचा कोणताही रिप्लाय आला नाही. मी लगेच त्या कॅफेमध्ये गेलो, जिथे ती भेटायला येणार होती, पण ती तिथे नव्हती. मी तिला फोन केला, पण तिचा फोन बंद येत होता. माझ्या मनात भीती दाटू लागली. पद्मा कुठे गेली? ती ठीक आहे ना? आम्ही त्या 2 दिवसांत थांबलेल्या हॉटेलला फोन केला. तिथल्या रिसेप्शनिस्टने सांगितले की पद्मा तिथे परत आली नव्हती. मी गावी आईला फोन केला, तेव्हा ती म्हणाली, पद्मा तर गावी परत आलीच नाही. ती तुझ्यासोबतच होती ना? माझे डोके गरगरू लागले. जर पद्मा गावी गेली नाही, तर ती कुठे आहे? आणि त्या रात्री ती मला काय सांगणार होती? मी सूरजला सगळी घडलेली गोष्ट सांगितली. तो घाबरून म्हणाला, अरे, काहीतरी गडबड आहे. तू त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले का? मी तातडीने हॉटेलवर गेलो आणि मॅनेजरला विनंती केली. त्याने मला फुटेज दाखवले. त्या फुटेजमध्ये पद्मा आणि मी हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत होतो, पण जेव्हा आम्ही खोलीत गेलो, तेव्हा फुटेजमध्ये फक्त मी एकटाच दिसत होतो. पद्मा कुठे गायब झाली? माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी मॅनेजरला विचारले, ही दुसरी व्यक्ती कुठे आहे? तो म्हणाला, सर, तुम्ही एकटेच होता. कोणतीही दुसरी व्यक्ती दिसत नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पद्माला खरंच पाहिले होते, तिच्याशी बोललो होतो, तिच्यासोबत सुंदर वेळ घालवला होता. मग हे सगळे काय होते? मी घरी परतलो आणि आईला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, पद्मा तर गेल्या वर्षीच एका अपघातात गेली होती. माझ्या तोंडून शब्दच निघेनात. जर पद्मा गेली होती, तर मी कोणाशी बोलत होतो? कोणासोबत शहरात फिरलो होतो? त्याच रात्री मला पुन्हा तिचा मेसेज आला, उद्या रात्री भेट. मी तुला सगळं सांगेन. माझ्या मनात भीतीने काटा आला. मी सूरजला हा मेसेज दाखवला. तो घाबरून म्हणाला, अरे, तू आता तिथे जाऊ नको. ही पद्मा नाही. काहीतरी भयंकर आहे. पण माझ्या मनात उत्सुकता आणि भीती यांचा खेळ सुरू होता. मी उद्या रात्री तिला भेटायचं ठरवलं. पण ती खरंच पद्मा आहे की काहीतरी वेगळेच? आणि ती मला नेमकं काय सांगणार आहे? मी सूरजच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आणि उद्या रात्री पद्माला भेटायचेच असे निश्चित केले. माझ्या मनात भीती होती, पण उत्सुकता त्या भीतीपेक्षा अनेक पटींनी जास्त होती. पद्मा खरंच गेली होती का? मग त्या रात्री मी कोणाशी बोलत होतो? त्या हॉटेलच्या खोलीत मी कोणासोबत होतो? आणि आता हा मेसेज कोणी पाठवला? या असंख्य प्रश्नांनी माझे डोके भणभणत होते. मी सूरजला म्हटले, तू म्हणतोस तसं काही भयानक असेल, पण मला आता सत्य जाणून घ्यायचं आहे. सूरजने मला समजावण्याचे खूप प्रयत्न केले, पण मी ऐकले नाही. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, पण तू एकटा जाणार नाहीस. मी तुझ्यासोबत येतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे त्या कॅफेकडे निघालो, जिथे पद्माने मला भेटायला बोलावले होते. कॅफे शहराच्या मध्यभागी होता, पण आज तिथे फारशी गर्दी नव्हती. आम्ही आत शिरलो, तेव्हा मला जाणवले की वातावरणात काहीतरी वेगळे आहे. कॅफेच्या आतील प्रकाश मंद होता आणि टेबलांवर फक्त काही मोजकेच ग्राहक बसले होते. मी आणि सूरज एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसलो. मी माझा फोन तपासला, पण पद्माचा नवीन मेसेज नव्हता. सूरज म्हणाला, कदाचित ती येणारच नाही. तू उगाच टेन्शन घेतलेस. पण माझ्या मनातील शंका कमी होत नव्हती. साधारण अर्ध्या तासाने कॅफेचा दरवाजा उघडला आणि एक सावली आत शिरली. ती पद्मा होती. तिने आज पुन्हा तीच काळी साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेच गूढ हास्य होते. ती सरळ आमच्या टेबलाकडे आली आणि माझ्यासमोर बसली. सूरज तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. पद्मा म्हणाली, तू आलास आणि तुझा मित्रही घेऊन आलास. तिच्या आवाजात एक वेगळाच थंडगारपणा होता, ज्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. मी हिम्मत करून विचारले, पद्मा, तू मला काय सांगणार होतीस? आणि तू खरंच पद्मा आहेस का? तिने माझ्याकडे एकटक पाहिले आणि हसली. तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना? ठीक आहे, मी सांगते. पण आधी मला कॉफी प्यावी लागेल. तिने वेटरला कॉफी मागवली आणि शांतपणे बसली. सूरज मला हळूच म्हणाला, काहीतरी गडबड आहे. तिच्या डोळ्यांकडे पाहिलं का? त्या सामान्य नाहीत. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिले आणि खरोखरच त्यात एक विचित्र चमक होती, जणू ती या जगातलीच नाही. पद्मा कॉफी घेता घेता बोलू लागली, तुला वाटतंय मी कोण आहे? तुझी मावशी? कदाचित मी आहे, कदाचित नाही. पण तू मला ज्या रात्री गावात पाहिलंस तेव्हा तुला काय वाटलं?
मी गोंधळून गेलो. मला तुझ्याबद्दल वेगळ्या भावना आल्या होत्या, पण आता मला कळत नाही तू खरंच कोण आहेस. ती हसली आणि म्हणाली, तुझ्या भावना खऱ्या होत्या, पण त्या भावनांनीच तुला माझ्या जाळ्यात आणलं. माझ्या मनात भीती आणि गोंधळ वाढत होता. सूरजने माझा हात पकडला आणि हळूच म्हणाला, चल इथून निघूया. पण मी थांबलो, मला सत्य जाणून घ्यायचे होते. मी पद्माला विचारले, तू मला नेमकं काय सांगणार आहेस आणि तू गावी परत गेलीस नाहीस, मग तू कुठे होतीस? तिने कॉफीचा कप खाली ठेवला आणि म्हणाली, तुझ्या मावशीचं नाव पद्मा होतं, पण ती गेल्या वर्षी गेली. मी तुझ्या मावशीचा आत्मा नाही, पण मी तिच्यासारखी आहे. मी तुझ्या भावनांना जागवण्यासाठी आले होते. माझ्या तोंडून शब्दच निघेनात. सूरज घाबरून मागे सरकला. म्हणजे तू भूत आहेस? मी थरथरत्या आवाजात विचारले. ती हसली आणि म्हणाली, भूत? कदाचित. पण मी फक्त भूत नाही. मी तुझ्या मनातल्या इच्छांना जागवणारी एक शक्ती आहे. तुझ्या मनात पद्मा होती, तिच्याबद्दलच्या भावना होत्या आणि मी त्या भावनांना आकार दिला. मी आणि सूरज एकमेकांकडे पाहिले. माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. ही खरंच कोण होती आणि ती मला का भेटत होती? पद्मा पुढे बोलू लागली, तुझ्या गावात एक रहस्य आहे, जे तुझ्या मावशीच्या मृत्यूशी जोडलं आहे. तिचा मृत्यू अपघात नव्हता. तिला कोणीतरी मारलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. कोणी आणि का? मी विचारलं. तिने माझ्याकडे एकट्यात पाहिले आणि म्हणाली, ते तुला स्वतःला शोधावं लागेल. मी तुला फक्त मार्ग दाखवू शकते, असे म्हणत तिने आपली बॅग उघडली आणि त्यातून एक जुनाट लिफाफा बाहेर काढला. हे तुझ्या मावशीचे पत्र आहे. यात तुझ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, पण सावध रहा, कारण जे लोक तिच्या मृत्यूमागे आहेत, ते अजूनही गावातच आहेत. मी तो लिफाफा हातात घेतला तेव्हा माझ्या हाताला थंडगार स्पर्श जाणवला. लिफाफा असामान्यपणे जड होता, जणू त्यात काहीतरी विचित्र होते. मी तो उघडायला गेलो, पण पद्माने माझा हात थांबवला. आता नाही, घरी जा आणि एकट्याने उघड. आणि लक्षात ठेव, तू जे पाहिलंस, जे अनुभवलंस, ते खरं होतं. पण फक्त तुझ्या मनात. तिचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. आम्ही कॅफेतून बाहेर पडलो. पद्मा आमच्यासोबत रस्त्यावर चालू लागली, पण अचानक ती एका अंधाऱ्या गल्लीत वळली आणि क्षणार्धात गायब झाली. मी आणि सूरज तिथे धावलो, पण तिथे कोणीच नव्हते. सूरज म्हणाला, मी तुला सांगितलं होतं, ही सामान्य नाही. मी लिफाफा घट्ट पकडला आणि घरी परतलो. रात्री एकट्याने खोलीत बसून मी तो लिफाफा उघडला. त्यात जुनाट कागदावर लिहिलेले एक पत्र होते. ते पद्माच्या मावशीच्या हस्ताक्षरात होते. प्रिय, तुला हे पत्र मिळालं असेल, तर मी आता या जगात नाही. पण माझ्या मृत्यूचे सत्य तुला जाणून घ्यायचे आहे. गावात एक गट आहे जो गुप्तपणे काही भयानक कृत्य करतो. मी त्यांच्या गुपितांपर्यंत पोहोचले होते, म्हणून त्यांनी मला धमक्या दिल्या होत्या. तुझ्या वडिलांना याबद्दल काही माहिती आहे, पण ते सांगणार नाहीत. तू सावध रहा. माझ्या डायरीत सगळं लिहिलं आहे. ती सोनपूर गावातल्या जुन्या विहिरीपाशी लपवलेली आहे. पत्र वाचून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या वडिलांना याबद्दल माहिती होती. आणि हा गट कोणता होता? मी सूरजला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, आपण गावी जाऊया आणि ती डायरी शोधूया. दुसऱ्या दिवशी आम्ही गावी निघालो. गावात पोहोचताच मी आईला पद्माच्या मृत्यूबद्दल विचारलं. ती गप्प राहिली आणि म्हणाली, काही गोष्टी विसरलेल्या बऱ्या. पण मला आता थांबायचं नव्हतं. मी आणि सूरज जुन्या विहिरीकडे गेलो. ती विहीर गावाच्या बाहेरील बाजूस होती, जिथे कोणी फारसे फिरकत नसे. रात्रीच्या अंधारात आम्ही विहिरीत उतरलो. तिथे एका खड्यात आम्हाला एक जुनाट डायरी सापडली. डायरी उघडली तेव्हा त्यात पद्माच्या मावशीने सोनपूर गावातल्या एका गटाबद्दल लिहिले होते, जो गुप्तपणे काही धार्मिक विधी करत होता. त्यात गावातल्या काही मोठ्या आणि प्रतिष्ठित माणसांचा समावेश होता आणि त्यांनी पद्माला मारले, कारण ती त्यांच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती. डायरीत एक नाव होतं, माझ्या वडिलांचं. मी सूरजकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात भीती आणि राग होता. माझे बाबा यात सामील होते. सूरज म्हणाला, आपण त्यांना विचारलं पाहिजे. पण तेवढ्यात आमच्या मागून काही पावलांचा आवाज आला. मी मागे वळलो, पण अंधारात काही दिसले नाही. अचानक एक जोरदार आवाज झाला आणि सूरज खाली पडला. मी त्याला हाक मारली, पण तो बेशुद्ध होता. मी डायरी घट्ट पकडली आणि धावायला लागलो, पण माझ्या मागे कोणीतरी होते. मी वेगाने धावत सुटलो. माझ्या हातात पद्मा मावशीची डायरी घट्ट धरलेली होती. मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता, पण अंधारात मला कोणी दिसत नव्हते. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की मला माझा श्वास ऐकू येत होता. सूरज बेशुद्ध पडला होता आणि मी त्याला तिथेच सोडून पळत होतो. मला आतून अपराधी वाटत होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डायरीतील सत्य मला कोणत्याही परिस्थितीत उघड करायचं होतं. मी सोनपूर गावाच्या दिशेने धावत राहिलो. रात्रीचा अंधार आणि थंडी यामुळे माझ्या अंगावर काटा येत होता. शेवटी मी गावातल्या माझ्या घरापाशी पोहोचलो. घरात शिरताच मी दरवाजा लावला आणि डायरी टेबलावर ठेवली.
माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. माझे बाबा खरंच यात सामील होते का? आणि जर होते तर त्यांनी मला कधीच का नाही सांगितलं? मी डायरी उघडली आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली. त्यात पद्माच्या मावशीने गावातल्या एका गुप्त गटाबद्दल लिहिलं होतं, जो गावातल्या जुन्या मंदिरात गुप्तपणे काही धार्मिक विधी करत होता. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. त्या विधींमध्ये काही भयानक गोष्टींचा समावेश होता आणि पद्मा मावशी त्यांच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती, त्यामुळे त्या गटाने तिचा खून केला आणि तो अपघातासारखा दाखवला. डायरीत बाबांचे नाव स्पष्टपणे लिहिले होते, पण त्यांचा नेमका सहभाग काय होता हे अस्पष्ट होते. मी ठरवले की आता बाबांना थेट विचारायचेच. पण तेवढ्यात दारावर जोरात ठोठावले गेले. मी घाबरलो. इतक्या रात्री कोण असणार? मी हळूच खिडकीतून बाहेर पाहिले, पण बाहेर कोणी दिसले नाही. पुन्हा ठोठाव झाला आणि यावेळी ओळखीचा आवाज आला, दार उघड, मी आहे. पद्मा. माझ्या मनात काटा आला. पद्मा, ती इथे कशी? मी हळूच दार उघडले आणि समोर तीच उभी होती, तीच काळी साडी, तेच गूढ हास्य. तू इथे कशी? मी थरथरत्या आवाजात विचारले. ती आत शिरली आणि म्हणाली, तुला सत्य सांगायचं होतं ना? आता मी सगळं सांगते. तिने डायरीकडे पाहिले आणि म्हणाली, तू खूप पुढे गेलास, पण आता तुला थांबावं लागेल. मी गोंधळलो. थांबावं? पण का? आणि तू खरंच कोण आहेस? ती हसली आणि म्हणाली, मी पद्मा नाही, पण मी तुझ्या मनातली पद्मा आहे. तुझ्या भावनांनी मला जिवंत केलं, आणि आता तू जे शोधतोयस ते तुझ्यासाठी धोकादायक आहे. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली, तुझ्या बाबांना विचार, ते तुला सगळं सांगतील. पण सावध राहा, कारण त्या गटाचे लोक तुझ्या मागे आहेत. ती बोलत असतानाच तिची आकृती हळूहळू धुसर होऊ लागली आणि काही क्षणात ती गायब झाली. मी घाबरून मागे सरकलो. हे सगळं खरं होतं की माझ्या डोक्याचा खेळ? सकाळी मी बाबांना डायरी दाखवली आणि सगळं विचारलं. बाबा गंभीर झाले आणि म्हणाले, तुला हे सगळं कसं कळलं? मी त्यांना सगळा किस्सा सांगितला, पद्माच्या भेटीपासून ते डायरीपर्यंत. बाबांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, पद्मा माझी बहीण होती आणि ती खरंच त्या गटाच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती. मी त्या गटात होतो, पण फक्त नावापुरता. मी त्यांच्या कृत्यांना विरोध केला, पण त्यांनी मला धमकी दिली. पद्माचा मृत्यू अपघात नव्हता, पण मी तिला वाचवू शकलो नाही. बाबांच्या डोळ्यात पाणी होतं. मला त्यांच्यावर राग येत होता, पण त्याचवेळी दयाही वाटत होती. मी विचारलं, तो गट कोणता आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण काय करू शकतो? बाबा म्हणाले, तो गट गावातल्या मंदिरात अजूनही सक्रिय आहे. त्यांचं नेतृत्व गावातला एक प्रभावशाली माणूस करतो, पण मी त्याचं नाव सांगू शकत नाही. तू यातून बाहेर राहा, नाहीतर तुझंही तेच होईल, जे पद्माचं झालं. पण मी थांबणार नव्हतो. मी सूरजला फोन केला, जो आता बरा झाला होता. त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, आपण पोलिसांना सांगूया. मी सहमत झालो आणि आम्ही सोनपूर गावातल्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आम्ही डायरी आणि सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसांतच त्यांना त्या गटाच्या काही सदस्यांना पकडले, पण गटाचा मुख्य नेता अजूनही मोकळा होता. पोलिसांनी सांगितलं की त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करणं कठीण आहे, कारण तो खूप प्रभावशाली आहे. काही दिवसांनी मला पुन्हा पद्माचा मेसेज आला, तू खूप जवळ आलास, पण सावध राहा. तो तुझ्या मागे आहे. मी घाबरलो, पण आता मला मागे हटायचं नव्हतं. मी आणि सूरज यांनी ठरवलं की आम्ही स्वतः त्या नेत्यापर्यंत पोहोचू. आम्ही गावातल्या जुन्या मंदिरात गेलो, जिथे त्या गटाचे विधी होत असत. रात्रीच्या अंधारात आम्ही मंदिरात शिरलो. तिथे काही लोक काळ्या कपड्यांमध्ये विधी करत होते. त्यांच्यातला एक माणूस, जो गटाचा नेता होता, त्याने मला पाहिले आणि हसला. तू पद्मासारखाच आहेस. खूप उत्सुक, तो म्हणाला. मी त्याला थेट विचारलं, तू पद्माला का मारलंस? तो हसला आणि म्हणाला, ती आमच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती, आणि आता तूही तेच करतोयस. पण तुझी वेळ संपली. त्याने आपल्या माणसांना इशारा केला आणि ते माझ्यावर झेपावले. पण तेवढ्यात पोलिसांनी मंदिरावर छापा टाकला. सूरजने गुप्तपणे पोलिसांना माहिती दिली होती. नेत्याला आणि त्याच्या माणसांना पोलिसांनी जागीच पकडले. सगळे काही संपले तेव्हा मला सुटकेचा निश्वास घेता आला. पद्माचा मृत्यू अपघात नव्हता, हे सत्य अखेर बाहेर आले. त्या गटाचे गुन्हे उघडकीस आले आणि गावात शांतता परतली. पण माझ्या मनात एक प्रश्न कायम राहिला, ती पद्मा खरंच कोण होती? ती माझ्या मनातली एक प्रतिमा होती की खरंच काहीतरी अलौकिक शक्ती? काही महिन्यांनी मला गावातून एक पार्सल मिळाले. त्यात एक छोटी डायरी होती आणि त्यात पद्माच्या मावशीच्या हस्ताक्षरात फक्त एक वाक्य लिहिले होते, सत्याला सामोरं जा, पण स्वतःला विसरू नकोस. मी ती डायरी बंद केली आणि मनात ठरवले की आता मी माझ्या आयुष्याकडे लक्ष देईन, पण पद्माच्या आठवणी मात्र माझ्या मनात कायम राहतील. एका रात्री जेव्हा मी माझ्या हॉस्टेलच्या खोलीत बसलो होतो, तेव्हा मला माझ्या खिडकीबाहेर एक सावली दिसली. ती पद्मासारखीच दिसत होती, तिचे तेच गूढ हास्य.
तिने मला हाताने इशारा केला आणि गायब झाली. मी खिडकीकडे धावलो, पण तिथे कोणीच नव्हते. माझ्या टेबलावर एक छोटे पत्र होते, ज्यात लिहिले होते, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, पण आता तुझी वेळ आहे. माझ्या मनात काटा आला. ती खरंच पद्मा होती की माझ्या मनाचा खेळ? आणि ती वेळ म्हणजे काय होती? मित्रांनो, ही होती आजची रोमांचक कथा. तुम्हाला ही कथा खरोखर आवडली असेल, तर खाली कॉमेंटमध्ये एक लाल हृदय पाठवून तुमचे मत कळवा आणि जर तुम्हाला ही कथा फारशी आवडली नसेल, तरीही तुमचे प्रामाणिक मत आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी काळे हृदय पाठवा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच उत्कृष्ट आणि थरारक कथांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून पुढील भागाची किंवा नव्या कथेची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. तर मग, लवकरच भेटूया एका नवीन आणि हटके कथानकासोबत. धन्यवाद.